तर आज बनवूया भरलेली मिरची। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर भरली मिरची करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत। तर आपण मिरच्या कट करून घेऊया। तर बघू शकता या ठिकाणी मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। आता या मिरच्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। चला तर आपण मसाला तयार करून घेऊया। सर्वात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। मी 1 चमचा खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बघू शकता या ठिकाणी आपलं खोबरं देखील परतून झालेलं आहे, पण हे पण काढून घेऊया। तर इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे पण सर्व आपले इथे भाजून झालेलं आहे। हे आपण थोडा वेळ थंड होऊ देऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया। आता भाजलेले सर्व वाटून घेऊया मिक्सरला। त्यामध्ये काही मसाले घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद, अर्धा लिंबाचा रस आणि साखर। आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर बघू शकता या ठिकाणी आपलं वाटण तयार झालेलं आहे। छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी इथे। आता आपण हे वाटण मिरचीमध्ये भरून घेऊया। पूर्ण आपल्याला हे वाटण मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। तर आता आपण मिरची फ्राय करून घेऊया। वरती 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या सोडून घेऊया। मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे, आपण झाकण ठेवूया आणि मिरची शिजवून घेऊया। आपण मिरच्या परतून घेऊया। उलटपलट करून आपल्याला मिरच्या छान शिजवून। तर या ठिकाणी आपली भरलेली मसाला मिरची तयार झालेली आहे। चवीला एकदम भारी लागते, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।